आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी मेहकर शहरातील नामवंत अभ्यासू व जुने संपादक पत्रकार वसंतराव पाराशर यांची महाराष्ट्रातील व मेहकर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर मुलाखत घेतली। यावेळी वसंतराव पाराशर यांनी अगदी निसंकोचपणे रोखठोकपणे व वस्तुस्थितीला धरून उत्तरे दिली। वसंतराव पाराशर यांनी उत्तर देत असताना त्यांच्या जीवनातील घडामोडी, संघर्ष या गोष्टी सुद्धा सांगितल्या। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर हे जनतेच्या मनातील आमदार व खासदार आहेत। त्यामुळे विरोधकांनी कितीही विरोध केला तरी जनता या दोघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी कधीच भेदभाव, द्वेष भावनेचे राजकारण केलं नाही। यासह वसंतराव पाराशर यांनी वेगवेगळ्या विषयाची अतिशय चांगली उत्तरे दिली। बातमी आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक महाराष्ट्राची परिस्थिती आणि एक मेहकर मतदारसंघाची परिस्थिती काय असेल, महाविकास आघाडी, महायुती, नंतर तिसरी आघाडी, वंचित असे वेगवेगळे राजकीय पक्षाचे जे इच्छुक उमेदवार असतील, त्यांचे सहकारी असतील, जनता जनार्दन असेल, यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत। शिवसेनेचा जर माणूस असला तो त्यांचीच बाजू मांडणार, काँग्रेसचा जर माणूस असला तरी तो त्यांचीच बाजू मांडणार आणि पक्षावाल्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्यांची जरी बाजू मांडली तरी आपल्याला काही अडचण नाही, कारण प्रत्येकजण प्रत्येकाची बाजू मांडणारच आहे। आजची मुलाखत थोडीफार वेगळी आहे। मेहकर तालुक्यामध्ये एक जुनं म्हणजे 1980च्या आसपास एक आगळं वेगळं नाव आहे, वसंतरावजी पाराशर। हे नाव शक्यतोवर कोणाला सांगायचं काम नाही, एक लहान लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत हे नाव जवळपास सगळ्यांच्याच ओळखीचं आहे। विश्वप्रेम नावाचं मेहकरच्या इतिहासामध्ये पहिलं मेहकरमधून त्यांनी साप्ताहिक सुरू केलं होतं। साप्ताहिक सुरू करत असताना समाजामध्ये, पक्षामध्ये, गोरगरिबामध्ये, शेतकऱ्यामध्ये कुठंही भेदभाव न करता एक रोखठोक लेखणी, आपल्या लेखणीमधून कोणाला तरी न्याय मिळाला पाहिजेत, एक सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजेत, असा त्यांचा नेमका उद्देश होता। ते आपल्यासोबत आहेत, आमच्यापेक्षा वरिष्ठ, वयानबी वरिष्ठ आहेत, अनुभवानबी वरिष्ठ आहेत आणि त्यांची मी मुलाखत घेणं हे साहजिक नाही, पण एक त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, एक माहिती मिळेल, तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलू। नमस्कार, विदर्भ सत्यजितमध्ये लाईव्हमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे। 1980 पासून तुमची सुरुवात झालेली, 81 पासून विश्वप्रेम नावाचं साप्ताहिक तुम्ही मेहकर तालुक्यातून सुरू केलं। त्यावेळेस वृत्तपत्राला अतिशय महत्त्व होतं। त्यावेळेस सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक ह्या गोष्टी नव्हत्या बहुतेक। त्यावेळेस फक्त लँडलाईन आणि आपले फॅक्स मशीन आणि प्रिंटिंग, ती खेळ्यावरची प्रिंटिंग होती। ऑफसेट मशीन बी माझ्या माहितीनुसार तेवढ्या नसतीलच त्यावेळेस। हां, खेळ्यावरचं होतं त्यावेळेस। त्या काळामध्ये तुम्ही पेपर चालवला, एक सामाजिक चळवळ उभी केली। त्यावेळची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणून येतो? नाही, त्याच्यामध्ये आपण साहेब आता सांगायचं जर म्हटलं तर पत्रकारिता हा क्षेत्र असा आहे की याच्यामध्ये संपादक असो का वार्ताहर असो, याला वैयक्तिक जीवन नसते, वैयक्तिक स्वार्थ नसतो। त्याला 100% जनता जनार्दन आणि बाकीचे जे होणारं काही स्थित्यांतर याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागते आणि शक्यतोवर कोणाची मर्जी न सांभाळता किंवा कोणाचं मोठेपण न दाखवता स्पष्टपणे लोकांचे घराणे, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी या स्पष्टपणे लिहून त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित पुढाऱ्याला कंपेल करणं हा एक अधिकार आणि एक साधारणतः ही एक कर्तव्य असतं आपलं। त्या हिशोबाने मी लेखणी हातात घेतली। त्यावेळी सुविधा अतिशय कमी होत्या ना, आता सुविधा भरपूर येतात। नाही, त्यावेळेला परिस्थिती अशी साहेब की आम्हाला एक पेज जर प्रिंट करायचं असलं ते खेळाने तर आम्हाला एक दिवस पूर्ण लागायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यात करेक्शन निघायचे, कधी उमटलं कधी नाही उमटलं, अशा अनंत अडचणी होतात। त्याच्यामध्ये फार मोठी सरकत, त्याच्यामध्ये एक अंक काढायचं म्हटलं थकून जायचं, म्हणजे 4 पेजेस काढायचं म्हटलं म्हणजे फार थकून जायचं। आणि त्यावेळेस तुमच्या साप्ताहिकाचे, मेहकरचे किंवा तालुक्यातील लोक अशी वाट पाहत होते, कारण तुमची लेखणी धारदार होती। म्हणजे समोरचा व्यक्ती जर कुठं चुकत असेल
राजकारणी असो, अधिकारी असो, तो जर कितीही मोठा असला, तो जर चुकत असेल तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची हिंमत तुमच्यामध्ये होती. तुम्ही अनेक प्रकरणं त्यावेळेस उघडकीस आणले. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एक अर्थी, पण एवढं काही नाही. परंतु मी जेव्हा लेखणी हातात घेतली साहेब, तेव्हा माझे दोनच ओळ्या होत्या माझ्या. लेखणीची करून या मशाल मी मारतो या घिरट्या, जाळ्या वयाच सैतानांच्या त्या डौलदार राहुत्या. जे समाजामध्ये शोषण करून राहिले आहेत, लोकांवर अन्याय करून राहिले, लोकांच्या घराणं ऐकत नाही, त्यांच्यावर सामाजिक जबाबदारी आहे, राजकीय जबाबदारी, पण तरीसुद्धा ते दुर्लक्ष करतात आणि आपल्या ज्या राजकीय हे आहेत, काय म्हणतो त्याला, रावट्या, त्या सजवतात. गोरगरीब येतात, बिचारे उभे राहतात प्रश्न घ्यायला, परंतु हे आपलं करू बा, हे करू बा. तर असं होऊ लागलं. त्या काळामध्ये होतं दुर्लक्ष व्हायचं जनतेकडे, म्हणून मी लेखणीची मशाल केली आणि वृत्तपत्राला सुरुवात केली. त्यात यश मिळव न मिळव ती गोष्ट वेगळी, परंतु मी जे काही लिहित होतो, माझ्या उंजळीत प्रत्येक शब्द जो हा होता, हा प्रामाणिक आणि अंतःकरणातून निघालेला होता. पेपर, वृत्तपत्र, संपादक या गोष्टीबरोबरच तुम्ही एक चळवळ उभी करण्यासाठी किंवा असं एक राजकारण नाही म्हणता येईल, एक संघटना, एक जागृती सेना नावाने तुमची संघटना होती. ती संघटना मेहकर शहरात आणि तालुक्यामध्ये त्याचं भरपूर जाळं तुम्ही एक म्हणजे तयार केलं होतं, निर्माण केलं होतं. त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे पत्रकारितेमधून संघटनेमध्ये हा प्रवास कसा? नाही, मला जेव्हा पत्रकारितेमध्ये लिहित असताना विरोध व्हायचे, फलानं व्हायचं, कधी सहकार्य मिळायचं, तर त्यावेळेला शिवसेनेची स्थापन झालेली नव्हती. मग मला कोण माझे जे सल्लागार होते किंवा हितचिंतक, ते म्हणे तुम्ही एकटे कुठपर्यंत लढणार, तुम्ही एखादी अशी संघटना तयार करा, मला वसंतराव पाराशर तुमची ओळख पाळख आहे. म्हणून मी प्रत्येक खेड्यामध्ये जाहीर सभा करायचो, माझे उद्देश मांडायचे. मग त्यावेळेलाच काही सभासद व्हायचे. असे प्रत्येक लोणार एरिया, आपल्या इकडचा एरिया, जानेफळ एरिया, असे एरियामध्ये हिंडून काही मला कार्यकर्ते मिळत जवळजवळ माझ्या संघटनेमध्ये 3-3.5 हे झाले, माझे सदस्य झाले आणि सहकारी सदस्य झाले. मग केव्हा काही मोर्चा काढायचा, असं त्याच्या विरोधात लढायचं, तर मग हे सगळे कार्यकर्ते याच्या मला पाठबळ मिळायचं. असं एक सामाजिक कार्य मी चालू केलं. बरं, एवढी मोठी संघटना 3,500-4 हजार लोक त्या काळामध्ये 1980 मध्ये जमा करणं काही साधी गोष्ट नाही. मग तुम्हाला असं वाटलं नाही की बा पत्रकार झाली, संघटना झाली, आपण जनतेच्या सेवेसाठी राजकारणात यावं? एवढी जर तुमची ग्रामीण भागात शहरामध्ये ओळख होती, मग तुम्ही राजकारणात वळले का नाही, किंवा तुमचं मन नाही म्हणलं राजकारणात जाणं? नाही, राजकारणात याच्यासाठी नाही वळलो साहेब मी, की मला 100% सामाजिक कार्य करायचं होतं. राजकारण या पक्षाचं आहे किंवा राजकारणाचं आहे. बरं, नवीन पक्ष काढण्याची ऐपत माझ्यात नव्हती, ताकद नव्हती, कोणत्याच प्रकारे माझ्यामध्ये नव्हतं. कारण नवीन पक्ष काढायचं म्हटलं त्याला पाठबळ पाहिजे, कोणत्याही मोठ्या पुढाऱ्याचा आशीर्वाद पाहिजे, बुडाखाली गठ्ठा पाहिजे, संपत्तीचा असा अर्थ तो काही नव्हता. सामाजिक कार्य करायचं म्हणून केला. आणि मग शेवटी मग मी इतकं हे झालं होतं, समरस झालं होतं याच्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, की मग मला राजकारणात काही रस राहिला करायचं तर सामाजिक कार्यच करायचे आणि सामाजिक कार्य करत आशीर्वाद घ्यायचा लोकांचा. एक थोडक्यात प्रश्न विचारतो तुम्हाला. त्यावेळची परिस्थिती राजकारणाची आणि या 5-7 वर्षाची महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती, काय वाटतंय फरक आहे? फोडाफोडीचं राजकारण, सत्ता घेणे, फोडाफोडी करणे, याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एका पक्षाचे 3 पक्ष किंवा 2 पक्ष होतात. एका पक्षाच्या बहुमताने जेव्हा एक पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवत होता, तिथं 3 पक्ष राज्य करतात, 3 पक्ष विरोधामध्ये राहतात. मग कार्यकर्त्याचं आणि पदाधिकाऱ्याचं याच्यामध्ये मरण नाही का? किंवा नेमका कोणत्या नेत्याच्या पाठीमागं राहावं हेच कार्यकर्त्यांना, नेत्यांना समजत नाही. म्हणजे आजकालचे राजकारण जे आहे ते कोणत्या दिशेनं चाललं तुम्हाला असं वाटतं? नाही, हे जे तुम्ही मुद्दा मांडला ना कार्यकर्त्यांचा किंवा या पक्षातून, खरोखरच आहे ना. आता एखाद्या घरट्यातून एक पक्षी किंवा पिल्लं दुसऱ्या घरट्यात गेले तर ते इतक्या लवकर समरस होत नाही ना. कारण ते लहानचे मोठे किंवा त्यांना जे काही शक्ती पाहिजे, पंख उडवायची, हे घ्यायची, त्याच्या घरट्यामध्ये त्यांनी वाढ केलेली असते. तो घरटे सोडून दुसऱ्या घरट्यात गेल्यानंतर त्यांना थोडासा फरक तर पडणारच. तर त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या बाबतीतही मी हेच म्हणेल की एक पक्ष आहे, तो दुसऱ्या पक्षामध्ये समजा विलीन तर सोडा, पण त्यांनी युती केली, हे केली, थोडंफार तर आता फरक पडणारच. कारण काय असतं की मग आपलं ताट वेगळं, दुसऱ्याचं ताट वेगळं. आपल्या ताटात आपण भरपूर जेवू शकतो, दुसऱ्याच्या ताटात घास मोजले जातात, किती घेतले काय घेतले म्हणून. तुमच्या अनुभवानुसार सत्तेवर कोणताही पक्ष येऊ, एक पक्ष येऊ, युती येऊ, महाविकास आघाडी येऊ, का 3 पक्ष येऊ,
कोणताही पक्ष आला की शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, नोकर वर्गासाठी आम्ही विविध योजना सुरू करत आहेत, करणार, अशा गोष्टी होतात. मग एवढा खटाटोप म्हणजे सत्तेवर आल्यानंतर बी शेतकऱ्याचे प्रश्न कायमच आहेत, सुशिक्षित बेकारांची संख्या कायमच आहे आणि अनेक इतर बी प्रश्न कायमच आहे. मग सत्ता जनतेसाठी का स्वतःसाठी? हेच आहे बा. याच्यामध्ये कसं आहे साहेब, मी सांगतो थोडंफार दुर्लक्ष होऊन राहिलं म्हणा त्याच्या बातमी. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. साधारण एक सर्वसाधारण शेतकरी बिचारा, त्या शेतकरीची इथे जर सत्यनारायणची पूजा असेल तर त्याला नारळ घ्यायचा असेल तर 4 वेळ विचार करावा लागतो त्याला, की अरे बाबा 10 रुपयाचं नारळ आहे, मग 8 नारळ आहे, मग 8 रुपयात. आणि राजकीय पुढारी जर पाहिले तर केरळच्या समुद्राच्या काठावर नारळाचे बाग विकत घेऊन राहिले. आणि आमचा कास्तकार एक नारळ विकत घ्यायचा तर 3 वेळ विचार करतो. या दुकानावर 8 रुपये, त्या दुकानावर 6 रुपये. आणि आमचा राजकीय पुढारी काय तर म्हणे, केरळच्या समुद्र किनाऱ्यावर एक नारळ बाग फार चांगली आहे, ती घेऊन टाका विकत. काँग्रेस इथपर्यंत त्यांची मजल. आणि कास्तकार बिचारा नारळ विकत घेत असताना 4 वेळ विचार करतो आणि आमचे पुढारी बागच्या बाग घेतात नारळाची विकत. काँग्रेस पक्षानं 70 वर्ष महाराष्ट्रावर आणि भारत देशावर राज्य केलं. एक हाती सत्ता त्यांच्या हाती होती, बहुमत त्यांच्या हाती होतं. ते कोणतेही निर्णय कधीही जनहिताचे घेऊ शकत होते. 70 वर्षामध्ये अनेक प्रश्न वाढत गेले, कमी नाही झाले. जर एक हाती सत्ता असेल, बहुमत असेल तर जनतेच्या हितासाठी ते सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत होतं. मग काँग्रेसवाल्या जनतेनं या अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये काँग्रेसला थोडंसं नाकारलं, म्हणजे समजा नाराजी झाली. आणि तिथं त्यानंतर भाजपचे मोदी साहेब आले. मोदी साहेबांना आल्यापासून त्यांनी अतिशय जनहिताचे निर्णय, आता विरोधी पार्टीला काही निर्णय आवडतील हा भाग वेगळा. एक तर डिजिटल इंडिया करण्याचं त्यांनी काम केलं. योजना वाढवल्या, जनतेपर्यंत पोहोचून दिल्या, खऱ्या लाभार्थापर्यंत लाभ पोहोचावा. म्हणजे पेन आणि कागद हा बाजूला ठेवला आणि डायरेक्ट त्या माणसाच्या, गोरगरिबांच्या अकाउंटमध्ये कोणती योजना असो, पैसे असो, ह्या गोष्टी सुरू केल्या. बरोबर. तरी बहुमत त्यांना यावेळेस काही मिळालं नाही. चालते असं आहे साहेब, जनता आहे पाहिजे. जनतामध्ये अशी ताकद आहे साहेब की राजकारणातला किंवा सामाजिक कारणातला केवढाही मोठा झेंडा असू द्या, केवढा मोठाही एखादा मगरूर पुढारी असू द्या, आणि जेव्हा जनता फटका मारते तर तो जो राजकारणातला पुढारी असो का स्मशानभूमीतला भूत असो, भजन गायला लागतं. बरोबर. कारण जनतेच्या फटक्यामध्ये एवढी ताकद असते की पुढारी तसं लांब राहिला, पण स्मशानभूमीतले भूत सुद्धा भीतात आणि म्हणतात भजन गायला लागतात. जनता जेव्हा त्याचा सोटा बाहेर काढते ना, तर चांगले राजवाडे हे तुमच्या सरपाच्या वरवळसारखे असे सपाचट होऊन जातात. आणि काँग्रेसचं तुम्ही जे मागे आत्ता बोलले, काँग्रेसचं थोडं आपण आता मेहकर विधानसभेवर बोलू. थोडंसं मेहकर विधानसभेचा तुम्हाला पूर्ण अभ्यास आहे, सर्व गोष्टी माहीत आहेत तुम्हाला. काय एकंदरीत चित्र राहील, महाविकास आघाडी किंवा महायुती, काय चित्र राहील मेहकर? हे पहा, आता श्रीमान प्रतापराव झाले, आपले श्रीमान रायमुलकर साहेब झाले. यांनी जवळजवळ एक म्हणजे 2-2 शतक 3-3 शतक इथे कार्य केलेलं आहे. आणि इतका प्रदीर्घ काळ राजकारण खेळत असताना सुद्धा त्यांच्या विरोधात कधी मोर्चा निघाला नाही, कधी एखादी अशी लाट आली नाही की नाही बाबा आता पण ज्यांना बदला की हे करायचं. ठीक आहे, विरोधांचे काम केले, परंतु सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना असं कोणत्या प्रकारची अशी तक्रार नाही त्यांच्यावर. मला सांगा, आज कोणाचं असं माननीय प्रतापराव म्हणा की माननीय आपले आमदार साहेब यांनी असं कोणाचं नुकसान केलं किंवा काही दुश्मनी करून याचं नुकसान करून गेलं, याला बाहेर करा किंवा हे म्हणजे हे जावे नाही केले त्यांनी. प्रत्येक माणसाचे कसं राहिलं, ठीक आहे मतदान केलं, आपल्या विरोधात आहेत की आपलं बरोबर आहेत, तो विचार त्यांनी इलेक्शन पुरतं केला. पण नंतर निवडून आल्यानंतर, एकदा खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी शत्रूही आपलाच आणि मित्रही आपलाच, या हिशोबाने त्यांनी सगळ्या जनतेला एक प्रकारे हे दिलेलं आहे, आपला स्वभाव त्यांनी अर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा येतो की त्यांच्या विरोधात असं बोलायला जागा नाही आपल्याला. ठीक आहे, डेव्हलपमेंटच्या बाबतीत आता काय, लोकांना चंद्रावर बी नेलं तरी लोक हेच म्हणतील की नाही अभी तो अपने को मंगल पे जाना है.
प्रगती ही असते, प्रगती कासवाप्रमाणे हळूहळू चालत असते. प्रगती हरणासारखी उड्या मारत चालत असते. परंतु टीका करायची असली तर लोक हरणासारखी टीका करतात, उड्या मारत मारत. तर टीका करणं राजकारणाचा एक अविभाज्य अंग आहे. परंतु जो प्रत्यक्षात करतो त्यालाच माहीत असते की बा प्रगती करताना आपल्याला काय अडचण येतात. या दोघांचं म्हणजे दोन्ही नेत्यांच्या बाबतीत माझं हेच म्हणणं आहे की जनतेचं यांच्यावर प्रेम आहे बाबा मनापासून. राजकारण काही असो, परंतु असं काही हेवा जेव्हा नाही किंवा यांनी हेच केलं होतं तर यांनी दुश्मनी कधीच केली, शत्रुत्वपणा कधी मनात आणलं नाही. म्हणजे त्यांना जर माहिती असलं की या माणसाने आपल्या इलेक्शनमध्ये 4 सभा घेतल्या, आपल्या विरोधात काम केलं, पण तो माणूस जेव्हा यांच्याकडे तो काम घेऊन त्याचे मागचा इतिहास लक्षात घेत नाही, ठीक आहे तुझं काम नाही करतो. म्हणजे राजकारण करत असताना त्यांनी कुठेही द्वेषभावना, भेदभाव किंवा विरोधी पक्षाचा माणूस आहे म्हणून याला कायम विरोधच करायचा, अशा गोष्टी केल्या नाही. एक तेवढ्या राजकारणापुरत्या तेवढ्या निवडणुकीच्या 1-2 महिन्याच्या काळापुरतं तेवढे त्याने विरोध केला असेल, पण निवडणूक झाल्याच्या नंतर एक विकासाचा ध्येय ठेवून आणि एक समजा मतदारसंघाचा काही कायापालट व्हावा हा उद्देश ठेवूनच त्यांनी काम केलं. नाही, मी म्हणतो नाही त्यांच्या एवढा प्रदीर्घ काळामध्ये एकही उदाहरण असं तुम्ही दाखवू शकत नाही की या माणसाला अत्याचार केला किंवा या माणसाला अन्याय केला की या माणसाला असं केलं, वागणूक केली याच्या बरोबर असताना सुद्धा असं उदाहरण नाही त्यांच्यावर साहेब. सरळ व्यवहार आहे त्यांची. एक दुसरा प्रश्न असा की तुमच्या अनुभवानुसार मेहकर मतदारसंघात पहिले 15 वर्ष हे 15 वर्ष विकास वाटते का तुम्हाला? विकास म्हणजे आता मला सांगा साहेब, जर विकास नसता तर इतक्या वर्षापर्यंत लोकांनी त्यांना निवडून विजयाचा टिळा लावला नसता. म्हणजे जे आरोप प्रत्यारोप होतात हे जर आहे पा हे विरोधकाचे राजकारणात हे चालणार असते. तुम्ही एकनाथ संत म्हणूनही जर राजकारण केलं तरी लोक तुमच्यावर टीका करणार, आणि तुम्ही रावण म्हणून जर आले तरी लोक तुमच्यावर टीका करणार. टीका करणं त्या विरोधकाचं काम आहे आणि टीकाला उत्तर देणं हे सत्ताधारीचं काम असतं. आणि एकंदरीत तुमच्या अनुभवान किंवा तुमच्या बोलण्याहून किंवा जी परिस्थिती आहे, जो माणूस 15 वर्षापासून सतत विजय होतो किंवा जो माणूस सतत 30 वर्षापासून म्हणजे 15 वर्ष आमदार आणि 15 वर्ष खासदार, 30 वर्ष आणि 25 वर्ष म्हणजे ज्या माणसाच्या पाठीमागे जनता जनार्दन आहे, राजकीय विरोधक असो का नसो, जनता जनार्दनाला 100% माहिती आहे की प्रतापराव जाधव आणि संजय रायमुळकर या दोघांनी 100% विकास केलेला आहे, त्यामुळे त्यांना मतदान मिळते. हा एक विषय झालेला आहे. आणि मेहकर विधानसभेचं वातावरण समजा तुमच्या सांगण्यानुसार महायुतीसाठी चांगलं आहे. नाही, मला सांगा साहेब, आता हे दोघंही जे आहेत माननीय प्रतापराव आणि आपले आमदार साहेब, हे एकटे असताना त्यांनी गाजवलं, राजकारण गाजवलं. आता तर त्यांनी ही शक्ती मिळाली साहेब. आता ही शक्ती मिळाल्यानंतर मला सांगा तुम्ही कुठे कमी पडणार? मला जरी मला त्यांची बाजू घ्यायची नाही, मी निष्क्रियप्रमाणे एक निरीक्षणप्रमाणे म्हणतो. ते 10 जण होते तेव्हा इतकं केलं, आता 100 झाले. मग वाटलं लढाईचं चांगलीच लढले जाणार आहे. आणि त्यात दुसरी गोष्ट असं आहे की इतका जो प्रदीर्घ काळ पाहिला, या प्रदीर्घ काळामध्ये मला असं कधी अशी घृणास्पद त्यांच्या बाबतीत टीका केलेली आहे किंवा जनतेने विरोध केलेला आहे किंवा त्यांच्या विरोधात मोर्चा निघालेला आहे. विरोधी पक्ष सोडून बरं आम जनतेची गोष्ट, आम जनता हीच म्हणते की बाबा ते म्हणतं की बाबा ठीक आहे, आम्हाला आपुलकी वाटते आणि आम्हाला असं प्रतापरावशी किंवा रायमुळकर साहेबांशी बोलताना असं कोणाला मदत ठेवावं लागत नाही, आम्ही जातो डायरेक्ट बोलू शकतो. आणि ते बेधड खांद्यावर हात ठेवून आम्हाला तर ठीक आहे बाबा आपण पुढची वाटचाल करू, तुमची अडचण असेल तर. हे यांनी इतकं प्रदीर्घ हे अशी केलं म्हणून एवढा प्रदीर्घ काळ आपला. नाही तर याच्या आधीच आम्ही आमदार पाहिलेत, खासदार पाहिले, तर त्यांना एवढा राजकीय आयुष्य मिळालं नाही. यांना जे मिळालंय एवढा मोठा जो राजकीय आयुष्य मिळाला तर यांच्यात काहीतरी कर्तृत्व असेल, जनतेच्या मनात त्यांच्यामध्ये काहीतरी भावना असेल म्हणून ते टिकलं ना. ते काही जादू केली नाही किंवा काही कांडी फिरवले नाही का काही असे पैसे उधळले नाही. बरं, पैसे उधळून जर तुम्ही म्हणता की आपण जाऊ शकतो, एकापेक्षा एक गर्भश्रीमंत आले, एकापेक्षा गर्भश्रीमंत पडलेले की ज्यांना नोटा मोजण्यासाठी रोजंदार लावावं लागतात. पण असं नाही. जनतेने काय केलं, जनता ही आहे. मी म्हणून राहिलो की जनता ही जितक्या लवकर डोक्यावर घेते तितक्या लवकर खाली फेकते. पण जनतेने डोक्यावर घेतल्यानंतर आपण जर माणुसकीने आणि धर्माचे किंवा आपले आचरण चांगलं ठेवलं तर आपल्याला सदैव जनता डोक्यावरच ठेवते आणि टिळाच लावते. आपल्यासोबत होते वसंतरावजी पाराशर, एक अनुभवी व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व,
त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये नंतर चळवळीमध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मेहकर मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राचा राजकारणाचा सुद्धा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी राजकीय परिस्थितीवर, मेहकर मतदारसंघाच्या विकासावर, त्यावेळची पत्रकारिता, आताची पत्रकारिता अनेक वेगवेगळे उत्तरं देऊन एक सकारात्मक दृष्टिकोन आणि केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव, आदरणीय आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्याबद्दल त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली, ती वस्तुस्थिती धरून त्यांनी की बा या दोघांनी वैयक्तिक स्वरूपाचं राजकारण कधी केलं नाही. विरोध करत असताना हा निवडणुकीपुरताच मर्यादित असला पाहिजे आणि त्याच प्रकारचं काम त्यांनी केलं. मात्र जनता त्यांच्यावर खुश आहे. विरोधक विरोधी करणारच आहे, जनता त्यांच्यावर खुश आहे. त्यांनी आपल्यासोबत वेळात वेळ काढून विदर्भ सत्यजित लाईव्हला त्यांनी मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.